सोलापूर जिल्ह्यात सध्या प्रत्येक पक्षातील नेत्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत, तर काही नेत्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत। त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून एमके फाउंडेशनचे संस्थापक तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी आज सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात तसेच रूपाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले आहे। दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे, कारण सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे। अनेक नेते सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी गाठीभेटीवर जोर देत धडपड करताना दिसून येत आहे। त्यातच आता महादेव कोगनुरे यांना दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते सिद्धरामेश्वर व रूपाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे। पक्ष नेतृत्वाला देखील उमेदवारी कोणाला मिळावी याचा प्रश्न पडला आहे। सध्या तरी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे। यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती। आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रार्थना केली आहे। यावेळी शिवशरण मुलगे, रविकांत चांदोडे, मल्लेशी मंडोली, रविकांत पाटील, किरण राठोड, हनुमंत दिंडुरे, काशिम शेख, नागेश कोळी, ओंकार स्वामी, लक्ष्मीकांत बगले, अंबादास पाटील आदी उपस्थित होते। शास्त्रोक्त सर्व संपद आरोग्य अभिवृद्धर्थम सुख शांति समाधान स्थिरता गांभीर्य कर्पूरारती बेळगिरे कारुण्य कर्पूरारती बेळगिरे शरणु जनके नित्यमो परम कर्पूरारती बेळगिरे कारुण्य ओम कर्पूरगौरम करुणावतारम संसारगौरम जयेन्द्रहारम